नमस्कार. संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. ताई, ही ओवी वाचली आणि वाटलं, मनाचं ओझं कशामुळे वाढतं तेच सांगितलंय. माया मोह जड भार, मनास लावे संसार, वैराग्य नाव धरिता, हलका होई भार. याचा अर्थ काय ताई? इथे संत फार सोप्या शब्दात सांगतात. आपण जे धरून बसतो तेच आपल्याला जड जातं. मायामोह म्हणजे फक्त पैसा किंवा वस्तू नाहीत, तर अति आसक्ती. म्हणजे संसारच ओझा आहे का? नाही रे, संसार ओझं नाही, मोह ओझं आहे. हे माझंच हवं, माझ्याशिवाय काही चालत नाही, हे मिळायलाच हवं, हे विचार मनावर भार टाकतात. मग वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं का? नाही दादा, वैराग्य म्हणजे सोडून देणं नाही, हलकेपणाने धरून ठेवणं. जे आहे ते निभवायचं, पण नसलं तर मन दुखावून घ्यायचं नाही. आजच्या काळात याचं उदाहरण? आज आपण मोबाईल, मानप्रतिष्ठा, लोक काय म्हणतील ह्याला इतकं धरून बसतो की मन थकून जातं. पण ज्याला जसं येईल तसं स्वीकारायचं हे कळलं, त्याचं मन आपोआप हलकं होतं. ताई, म्हणजे वैराग्य दूर जाण्यात नाही, मन हलकं होण्यात आहे. बरोबर. मायामोहाने मन जड होतं, वैराग्याने जीवन हलकं होतं. आज कळलं ताई, ओझं संसाराचं नाही, ओझं मनाचं असतं. हो. असेच संतांचे जीवन हलकं करणारे विचार ऐकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.